नमस्कार, मी राजेंद्र उंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बघूयात महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळासंदर्भात राज्यपालांना दिलं निवेदन. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांपर्यंत मदत देण्याची केली मागणी. अस्मानी संकटाबरोबरच शेतकऱ्यांवर सुलतानी संकटही. नुकसान भरपाईची आलेली रक्कम उस्मानाबाद मधल्या जिल्हा सहकारी बँकेनं खर्च केली दुसऱ्याच कामासाठी. 67 शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. हिंगोली जिल्ह्यातली गावं पडायला लागली ओस. नोकरीच्या शोधात अनेक गावांमधली 90% जास्त कुटुंब कामासाठी स्थलांतरित. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना परभणी जिल्हा पुरवठा विभागाचा गलथान कारभार. गंगाखेड पोलिसांनी पकडला तब्बल 92 क्विंटल गहू. अमरावती जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणात 5 आरोपी अटकेत. तिघे अजूनही फरार. 16 वर्षांच्या मुलीला दारू पाजून 8 जणांनी केला होता बलात्कार. मराठा आरक्षणाबाबतच्या त्रुटी दूर करून राज्य सरकार जाणार सुप्रीम कोर्टात. बारामतीमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा तर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानं पुन्हा धरला जोर. मिरज गॅस्ट्रो प्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात तक्रार दाखल. 9 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. आणि मुरळींची प्रथा मोडून काढण्यासाठी जेजुरी देवस्थानच घेतला पुढाकार. मुरळींच्या पुनर्वसनासाठी जेजुरी देवस्थान करणार प्रयत्न. बातमी आहे उद्धव ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीची. उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांची काही वेळापूर्वीच भेट घेतली. त्यांनी दुष्काळासंदर्भात राज्यपालांना एक निवेदनही सादर केलं. त्यांच्यासोबत शिवसेना आमदारही उपस्थित होते. मराठवाडा दौऱ्यानंतर त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या त्यांनी राज्यपालांना सादर केल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठीची मदत 5 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणीही त्यांनी यावेळी राज्यपालांकडे एका निवेदनाद्वारे केली. आपण हे दृश्य पाहतोय जेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि इतर काही शिवसेना आमदार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदेही त्यांच्यासोबत होते आणि गेली 2 दिवस मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून आल्यानंतर त्यात ज्या ज्या काही गोष्टी त्यांना आढळल्या याचं एक सविस्तर निवेदन त्यांनी राज्यपालांना सादर केलं. मागण्यांचं निवेदन. त्या कोणत्या मागण्या होत्या एक नजर टाकूया. संपूर्ण मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. त्याचबरोबर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी. कर्ज वसुली ताबडतोब थांबवून कर्जमाफी द्यावी. वीज बिलं माफ करावीत. कापलेली वीज जोडून द्यावी. शिवाय नवे ट्रान्सफॉर्मर्स उपलब्ध करून द्यावेत. शेतकऱ्यांची सर्व आर्थिक मदत, जी मदत म्हणून आता शेतकऱ्याला दिली जाईल आर्थिक स्वरूपात, ती सर्व आर्थिक मदत जनधन खात्यावर थेट जमा करावी. एकरी किमान 10,000 रुपये मिळावेत शेतकऱ्याला, अशी ही मागणी शिवसेनेने केलेली आहे. मराठवाड्यातले रखडलेले 183 दीर्घकाळ सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशी ही मागणी शिवसेनेने केलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्याच्या हक्काचं मंजूर झालेलं पाणी उजनी आणि जायकवाडी या धरणात सोडावं, अशी ही मागणी उद्धव ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे. वरती शेतकरी कर्ज काढतोय, पीक घ्यायचा प्रयत्न करतोय, पण त्याला निसर्ग साथ देत नाहीये आणि डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर त्याला घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं बोलणारा कोणी राहिलेलं नाहीये. शिवसेनेने नेमकं हाच दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही शेतकऱ्यांमध्ये गेलेलो आहोत, आणखीनही जाणार आहोत. काही ठिकाणी आत्महत्या झाल्यात, त्याही घरामध्ये पोहोचलेलो आहोत. खरंच परिस्थिती फार वाईट आहे. पावसानं झोडपलं आणि राजानं मारलं तर तक्रार कुणाकडे करायची याचा प्रत्यक्ष अनुभव उस्मानाबादचे शेतकरी घेत आहेत. गारपिटीच्या नुकसान भरपाईचं अनुदान त्यांच्या नावावर बँकेत जमा झालंय, पण प्रत्यक्षात
शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडलेलं नाही. एकट्या भूम तालुक्यातले 4,000 शेतकऱ्यांच्या हातात 1 रुपयाही पडलेला नाहीये. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून वंजारवाडीचे 67 शेतकरी भूमच्या उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करतायत. उस्मानाबादला गेली 4 वर्ष दुष्काळानं पछाडलेला आहे. त्यातच 6 महिन्यांपूर्वीच्या गारपिटीनं शेतकरी पुरताच मोडून पडलाय. आघाडी सरकारनं गारपिटीचं अनुदान जाहीरही केलंय. ते बँकेत जमा झालं, पण जिल्हा सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्याचं निर्लज्ज कारण बँकेनं सांगत रक्कम दुसरीकडे खर्च केली आहे. जोपर्यंत बँक पैसे देणार नाही तोवर आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवू असा निर्धार या शेतकऱ्यांनी केलाय. दुष्काळ आहे भूम वाशी मतदारसंघामध्ये. DCC बँकेमध्ये मागच्या 5-6 महिन्यापूर्वी शासनानं अनुदान जमा केलेलं आहे, पण ते अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालं नाही. आमचे परवा वंजरवाडी आरसुलीचे शेतकरी आम्ही उपोषणाला तिथं बसलो होतो, तर त्या ठिकाणी काही शेतकऱ्याचे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचं मिळालं. आज काही उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा आज देतो म्हणाले. आम्ही इथनं त्यांनी पैसे दिल्याशिवाय आम्ही काय इथनं हलणार नाही. आणि जर पैसे दिले तर उद्याच्याला आम्ही रस्ता रोको अजून करणार. आमचं अनुदान 6 महिने झालं अडकलेलं आहे DCC बँकेमध्ये. ते देतोच म्हणते ते, त्याच्यामुळे ते आम्ही चक्र मारून उपोषण धरलेलं आहे. ते आता आज चर्चा करतो म्हणतात. काय चाललंय स्लिप तयार करायची. पण बाकी शेतकऱ्याच काय वेळ लागला एवढा पैसे यायला? बाकीच्या शेतकऱ्याला काय वेळ लागला पैशाला? खेळामध्ये स्कूल आपल्याला 2.5 महिन्यात निधी मिळाला. आता काल कलेक्टर साहेब दिले काय 4 कोटी तरतूद केली. त्यापैकी 1 कोटी मराठ्याला 3 कोटी आपल्याला देणार आहे. 2-4 दिवसात पैसे मिळून जातील. या संदर्भात बोलूया. आमचा रिपोर्टर बालाजी निरफळ आता आपल्यासोबत आहे. बालाजी, काय अधिक माहिती देशील? हे केवळ भूम तालुक्यातलं उदाहरण आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी अशी किती उदाहरणं आहेत? जर बघितलं राजन सर, तर ही परिस्थिती अतिशय भयानक आहे. हा जो प्रकार आहे संपूर्ण जिल्ह्यात आहे, मात्र भूम तालुक्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं म्हणून हा प्रश्न पुढे आला आहे. एकूण जर कायदा असा सांगतोय की अनुदानाची रक्कम ही आपत्ती स्वरूपाची असते, ती रक्कम मित्र तर कुठं वर्ग करता येत नाही, कुठं देता येत नाही. मात्र असा गंभीर नियम असताना सुद्धा या अधिकाऱ्यांनी बँकेचे अनुदानाचे पैसे मित्र तर वापरले. शेतकऱ्यांना गेली 6 महिने झाले वेटीस धरलंय, पैसे देत नाहीयेत. आज पण शेतकऱ्याला मूळ कोण आवाज उठवणार ही परिस्थिती सध्या एक वेगळी निर्माण झालेली आहे जिल्ह्यात. राजकीय नेते दौरे करतायत, राजकीय नेते आपल्या दौऱ्यात मजबूर आहेत. मात्र 6 महिने झाले एवढं शेतकऱ्यांना मोठं आपत्ती आली, त्याचा पैसा येऊन बँकेत पडलाय, ते पैसा मिळत नाहीये. शेतकरी वारंवार खेटे मारतायत, मात्र राजकीय नेते दौरे करतायत, यांचा कुणीही पाहत नाही. एकूण जर बघितलं तर सत्ताधारी असेल, विरोधक असेल, यांना कुणालाही वेळ नाही की या शेतकऱ्याच्या अनुदानाच्या पैशासाठी आवाज उठवा. म्हणून की काय शेतकरी एकटा पडला. आणि शेतकरी जर बघितलं तर आज जिल्ह्यात वर्षभरात 45 शेतकरी आत्महत्या झाल्यात. याचं कारण कुठेतरी असं दिसतंय की शेतकऱ्यांना कुठं धीर मिळत नाहीये, कुठेतरी बँक फसवणुकीकडे इकडे राज्य आपले नेते सांगतायत की आम्ही शेतकऱ्यासाठी धीर देण्यासाठी हे करतोय सगळं. मात्र शेतकऱ्यांना मुळात कसा धीर देता हेच ह्यांचेच कर्मचारी कशा पद्धतीने नियमाला बगल देऊन अनुदान निधी लाटण्याचा प्रयत्न करतायत, वितरत वळवतायत. बरोबर, शासन उपाययोजना करताय की शेतकरी आत्महत्या थांबाव्या, मात्र याला कुठेतरी पाठबळ देण्याचं काम हे कर्मचारी करतायत. याच्यात फक्त पिसला जात होतो फक्त शेतकरी आणि शेतकरी. अगदी बरोबर. धन्यवाद बालाजी, या सगळ्या अपडेट्स बद्दल. अधिक माहिती आणण्याचा पाठपुरावा आपण करत राहूया. पुण्यात मराठवाड्यातल्याच आणखी एका बातमीकडे. मराठवाड्याला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसलाय. हिंगोली जिल्ह्यातली काही कुटुंब दरवर्षी ऊस तोडीसाठी बाहेरगावी जातात, पण यावर्षी दुष्काळ इतका तीव्र आहे की अनेक गावांमधली 90% अनेक कुटुंब कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. ऊस तोडीसाठी आणि इतर कामांसाठी मजूर गंगाखेड, बीड, कोल्हापूर, पुणे, मुंबईला रवाना झालेले आहेत. भूक भागवण्यासाठी घरोघरची तरणी ताठी मुलं गाव सोडून बाहेर पडली आहेत. पिंपळदरीसह अनेक गावांमध्ये आता फक्त म्हातारी माणसं आणि जी काही आहेत ती ही अशी गावात ओसाड पडलेली घरं शिल्लक आहेत. घरांना कुलपं लागलेली आहेत, शाळा ओस पडली आहेत. या दुष्काळामुळं लहानग्यांच्या शाळा बुडताना दिसत आहेत. त्यांचे आईवडील त्यांना सोबतही घेऊन जाऊ शकलेले नाही आहेत. ग्रामीण भागात किमान रोजगार हमीची योजना चालू करावी अशी मागणी आता आमदार करतायत. लेकरं बाळ उसाले गेले तर घरी काही दाना नाही, ज्वारी पिकली नाही, कापूस पिकला नाही. लेकरं उसाले गेले तर गठुडे बांधून सन्या
काही आमची व्यवस्था नाही. मथारी घरी आहे. दुष्काळ झाला, पाणी नाही, पाऊस नाही, लेकरं बाकरं बाहेरगावी कामं करतात, आपल्याला कामं करतात. इथं बुड्ढा बुड्ढी आणि काही लेकरं आहेत माझ्याजवळ. संपूर्ण भाग हा दुष्काळग्रस्त झालेला आहे आणि या दुष्काळग्रस्तामुळं पाणी कमी झाल्यामुळं इथली पिकाची आणेवारी ही 50% कमी झाली आहे. त्यामुळं आमची सर्वात प्रथम मागणी आहे की शासनाने लवकरात लवकर हा दुष्काळ जाहीर करावा. दुसरी महत्त्वाची बाब या दुष्काळामुळे झाली की या भागामध्ये कामं नसल्यामुळे इथले सर्व मजूर आज या गावामध्ये जर आपण पाहिलं असेल तर जवळपास 60 ते 70% लोक हे बाहेरगावी ऊस कामासाठी गेलेले आहेत आणि त्यामुळं इथल्या गावचे गाव असे ओसाण झालेले आहे. सगळीकडे भीषण दुष्काळी परिस्थिती असताना परभणी जिल्हा पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे राशनच्या गव्हाचा काळा बाजार केला जातोय. परभणीत काळ्या बाजारात जाणाऱ्या तब्बल 92 क्विंटल गव्हाचा टेम्पो काल रात्री गंगाखेड पोलिसांनी पकडला. गंगाखेड तालुक्यातून सरकारी वितरणाचा राशनचा जो गहू आहे तो परमिट नसताना घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून गंगाखेड पोलिसांनी रात्री उशिरा या टेम्पोचा पाठलाग केला आणि टेम्पोतलं हे धान्य जप्त केलं. नंतर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर परत भेटू. यवतमाळमध्ये 16 वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. ही पीडित मुलगी अमरावती जिल्ह्यातली आहे. तिच्या मित्रांनीच तिला दारू पाजली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आधी अमरावतीमध्ये 3 दिवस तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर यवतमाळ पांढरकवडा बायपास रोडवर निर्जन स्थळी बलात्कार करून तिला जवळच्या बसस्थानकावर सोडून देण्यात आलं. तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यानं मुलीची अवस्था पाहून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. यामध्ये 8 जणांचा सहभाग असल्याचं मुलीनं सांगितलंय. यापैकी 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर उरलेल्या 3 जणांचा शोध सुरू आहे. काल घडलेली ही जी घटना आहे 16 वर्षीय मुलीवरती बलात्कार घडला त्या कुकर्माच्या विरुद्ध पोलीस तपास करण्यात यावा. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची गंभीरता लक्षात घ्यावी आणि अन्यथा असे प्रकरण वाढत राहिले तर पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला याची उत्तर जनतेला द्यावी लागेल व त्यांना ते भोगावे लागतील. माझी सशक्त मागणी आहे की सर्व आरोपींना अटक करण्यात यावी व त्यांची चौकशी. 3 आणि 4 असे त्या ठिकाणी मुलं होती आणि हे प्रकरण 21 तारीख 23 तारीख आणि 25 तारखेला घडलेलं आहे. यवतमाळ या ठिकाणी हे अमरावतीहून आले यवतमाळला आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या मित्रांनी होते त्यानंतर त्याचे मित्र बोलवून घेऊन पांढरकवडा बायपास या ठिकाणी तिच्यावर परत लैंगिक अत्याचार केले. नंतर ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. मुरळी सोडण्याच्या प्रथेवर बंदी घातली गेली तरी गावागावांमधून ही प्रथा मात्र संपत नव्हती. अनेक मुलींना जेजुरी गडाच्या पायऱ्यांवर आणून सोडलं जायचं. ही प्रथा मोडून काढण्याकरता आता जेजुरी देवस्थानच पुढे सरसावलंय. प्रथेवर बंदी घालतानाच या मुरळींच्या पुनर्वसनासाठी देखील आता प्रयत्न केला जातोय. याविषयीच जेजुरी देवस्थानचे विश्वस्त संदीप घोणे यांच्याशी बातचीत केली आहे आमची सिनियर करस्पॉन्डंट प्राची कुलकर्णीनं. वाघ्या मुरळी ही खरं तर जेजुरीची ओळख. लहानपणीच अनेक मुलींना मुरळी म्हणून सोडलं गेलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याचं अक्षरशः मातेरं होताना बघायला मिळायचं. या सगळ्यामध्ये बदल घडवण्यासाठी जेजुरीमधले ग्रामस्थ आणि विश्वस्त प्रयत्न करताना दिसतात. आपल्याबरोबर आता मंदिर समितीचे विश्वस्त आहेत. मला सांगा की वाघ्या मुरळी ही एक परंपरा अनिष्ट रूढी बघायला मिळत होती. आजही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वाघ्या मुरळी बघायला मिळत असल्या तरी त्यांच्या आयुष्याबरोबर त्यांच्या सगळे येणारे प्रश्न हे खूप वेगळे होते आणि त्यातनं सगळा त्रास त्यांना सहन करावा लागत होता. काय नेमकी तुम्ही आता पावलं उचललेली आहेत या सगळ्याच्या दृष्टिकोनातून? देवस्थानमधून आता ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या बंद करण्यासाठी आम्ही आमच्या परीने चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहोत. विशेषतः वाघ्या मुरळीमध्ये पहिल्या जमान्यामध्ये मुली सोडण्याचा, देवाच्या पायरीवर आणून मुली सोडण्याचा, पहिली मुलगी वाहिली म्हणजे पहिली जी मुलगी होईल की देवाला मुलं होत नाही म्हणून नवस केला जायचा आणि पहिली मुलगी इथं देवाच्या पायरीवर सोडवायचं होतं. त्या प्रथा सर्व बंद केलेल्या आहे. मुरळींचं पुनर्वसन करणं, त्यांच्या मुलांना शिक्षण घेणं या सगळं सोयी आत्ता करत आहोत. दुसरी प्रथा होती या जेजुरीच्या निमित्तानं की गाडी बगाडाची. गाडी बगाडामध्ये नवस काहीतरी करत होते जुन्या मान्यामध्ये आणि त्या माणसाच्या कुठेतरी शरीरावर ते हुक लावून ते फिरवण्याची प्रथा जुन्या काळामध्ये होती.
तसले प्रकार आता या जेजुरीमध्ये पूर्ण बंद करण्यात आहेत. मला सांगा की पण आजही पायऱ्यांवरून येताना आपल्याला अनेक गोंधळ करण्यासाठी असेल किंवा इतर अनेक गोष्टींसाठी वाघ्या मुरळी बघायला मिळतात. त्यांच्या दृष्टिकोनातून काय पावलं तुम्ही उचलताय एकूण? कारण कुठेतरी आजही या सगळ्या मुली असतील किंवा ज्या महिला असतील ज्या मुरळी म्हणून सोडल्या गेलेल्या आहेत, अजूनही लोक येतात का? आणि या सगळ्या महिलांच्या बाबतीत काय करताय नेमकं? नाही, या महिलांच्या म्हणूनच म्हणलो की ज्या आता पहिल्या प्रथामध्ये देवाशी लग्न लावलं म्हणजे यांची पुन्हा लग्न होत नव्हती. आता तसं जमाना राहिलेला नाही. यांनी सुद्धा लग्न केलेली आहेत, त्यांना मुलं बाळं आहेत आणि या मुलांच्या शिक्षणासाठी सर्व परी शासनाच्या मार्फत किंवा देवस्थानच्या मार्फत मदत होत आहे. आता हे जे आहेत ते जुन्या आहेत. आता तुम्हाला नवीन जी प्रथा, आता जमाना बदललेला आहे, नवीन प्रथेप्रमाणे आता मुरळी होण्याचा हे बंद झालेलं आहे. नंतर इथंच थांबू गावाकडच्या बातम्यात. पहा फक्त IDN लोकमत.